नमस्कार, मी आज तुम्हाला भडंग करून दाखवत आहे। ही भडंग महाराष्ट्रात पुण्यापासून ते कोल्हापूर आणि पुण्यापासून ते सोलापूर अशा संपूर्ण भागामध्ये केली जाते। ती खूप खुसखुशीत आणि छान लागते, परंतु ती फक्त कुरमुऱ्याची असते। त्याच्यासाठी चांगल्यातले कुरमुरे घ्यावे लागतात। तर मी डीमार्टमधून अर्धा किलो कुरमुरे आणले होते। तर त्या भडंग करण्यासाठी आधी आपल्याला मसाला घ्यावा लागतो। तो मसाला मिक्सरमध्ये मी 1 चमचा तिखट, हळद, मीठ, थोडीशी साखर, 2 चमचे साखर आणि आता ते सायट्रिक ॲसिड, म्हणजे त्याला थोडासा आंबटपणा पाहिजे म्हणून त्याला मी सायट्रिक ॲसिडचा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालत आहे आणि थोडंसं मीठ घालून पूर्ण सगळं एकत्र करून ते वाटून घ्यायचं। म्हणजे हा आपला स्पेशल भडंगचा मसाला। आणि हा मसाला तुम्ही पोह्यांमध्ये पण पोह्यांचा चिवडा करतो त्याच्यातही घालू शकतो। मग त्याच्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आणि ते आधी तळून घेतले। तर शेंगदाणे जेव्हा तळतो तेलात टाकतो त्याच प्रथम त्या तेलाला फेस सुटतो, म्हणजे याचा अर्थ तो शेंगदाणे तळायला सुरुवात झाली आहे। आणि जसजसं ते तळत जातं तसतसा तो त्यातला फेस कमी होत जातो। हा बघा किती फेस कमी झाला। सुरुवातीला टाकला तेव्हा भरपूर फेस होता, आता त्याचा फेस कमी होत चालला आहे। मग आता मी चांगले शेंगदाणे तळून घेतले, त्यातलं थोडं तेल काढून घेतलं आणि थोड्या तेलात आता त्याला खमंग फोडणी देणार आहे। तर त्या फोडणीसाठी मी आधी मोहरी टाकली। मोहरी कधी पण अशी तडतडली पाहिजे, फुटली पाहिजे, की मग ती कडू लागत नाही। तुम्ही जर मोहरी फुटली नाही तर त्या फोडणीला कडवटपणा येतो। मोहरी झाल्यानंतर जिरं टाकलं आणि लसूण टाकला, कारण याच्यात लसणाचा स्वाद खूप छान येतो। त्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, परंतु कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होऊ द्यायचा। जर कढीपत्ता कुरकुरीत झाला नाही की मग ते भडंग नरम व्हायला मदत होते। त्याच्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा हिंग टाकलं आणि ती चांगली फोडणी आता चांगली करून घेते। ती जितकी छान खुसखुशीत होते फोडणीवरतीच पूर्ण भडंग कसं होतंय ते डिपेंड असतं। आता त्याच्यात छान लसूण पण तळला जातोय। लसणाचा तळलेला स्वाद खूप छान लागतो। आणि मग ते सगळं झालं, फोडणी चांगली आपल्याला वाटली की कढीपत्ता पण चांगला कुरकुरी झाला की मग तो जो मी वाटलेला मसाला आहे तो त्याच्यात टाकायचा आणि मग त्याच्यात टाकून पूर्ण सगळा मसाला टाकायचा। तुम्हाला मग त्याच्यावरनं कळतं की थोडंसं तिखट कमी आहे का, कारण तेलात टाकल्यानंतर तिखटाचा रंग कळतो आपल्याला। मग मला असं वाटलं की थोडंसं तिखट कमी आहे, म्हणून मग मी पुन्हा 1-2 चमचे माझा मालवणी मसाला टाकला आणि मग तो चांगला तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा। मसाला तेल सुटेपर्यंत झाला की मग ती जी कडक झालेली कुरकुरीत फोडणी आहे ती पूर्ण त्या अर्धा किलोच्या पोह्यामध्ये टाकली आणि मग काही नाही, एकदम सोपं, एकदम त्या झाऱ्याने तो जास्त असा हलवायचा नाही, नाही तर कुरमुरे तुटतात। ते असे अलगद झाऱ्याने हलवत होते, पण मला आता हे थोडंसं घमेलं माझं छोटं वाटलं म्हणून मी त्याला परातीत घेतलं। आणि माझ्याकडे फरसाण होतं, असंच मी माझ्या नातवासाठी फरसाण आणते, ते उरलं होतं। मग ते म्हटलं तेच आपण टाकूया, कारण मी पुन्हा खोबरं टाकत बसली नाही। आणि मग ते फरसाण पण टाकलं, त्याच्यामुळे ते इतकं सुंदर झालं। आणि मग ते सगळं एकत्र केल्यानंतर त्याला खालीवर केलं आणि मग आता थोड्याशा एका परातीमध्ये थोडंसं ते काढून घेतलं आहे, कारण त्याच्यात मला परत मिक्स करताना त्रास होत होता, ते खाली पडत होतं, म्हणून मग मी ते परातीत थोडंसं अर्ध काढून घेतलं आणि आता हाताने ते व्यवस्थित, आणि ते सगळं त्या चमच्याने होत नाही म्हणून त्या हाताने चोळून घेतला। तर तो हाताचा व्हिडिओ माझा जरा स्किप झाला वाटतं। आणि मग हे बघा, हे अशा प्रकारे भडंग झालं। हे इतकं स्वादिष्ट। ते जर भडंग तुम्हाला आवडलं तर कृपया माझ्या भडंगला कमेंट आणि लाईक करा।